सर्वांना क्रांतिकारी मानाचा जय भीम जय शिवराय. तर मी अकोल्याचा भीमसैनिक यूट्यूबर. तर मी आता अकोल्यावरून बसलेलो आहे नागपूरला जाण्यासाठी. तर नागपूरला मला अर्जंट हायकोर्टामध्ये काम आहे. तर परिस्थिती सांगायची ही आहे की बघू शकता आपण पूर्ण जनता उभी आहे. पंतप्रधान मोदी साहेब जे पण आहे आमचे. तर सांगायचा मुद्दा असाच आहे की सर्व जनता म्हणजे आधीपासून उभी होती आणि आजही उभी आहे. तर आपण बघू शकता बघा बसायला तुम्हाला जागा नाही. म्हणजे जवळपास फक्त 4 जनरलचे डबे दिले आहे. आणि असं नाही आहे की याच्यामध्ये विदाऊट तिकीट कोणी आहे, सर्वजण तिकीटवाले आहेत. आणि मी सुद्धा तिकीट काढला. थोड्या वेळापूर्वी मी TT साहेबांना रिक्वेस्ट केली की ट्रेनमध्ये बसायला जागा नाही आहे, तर रिझर्वेशनमध्ये बसू का. तर त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की नाही तुम्ही तिकीट वगैरे रिझर्वेशनचं नाही केलेलं आहे, तर तुम्ही जनरल तिकीट काढलं, तुम्ही जनरलमध्ये बसा. तर जनरलमध्ये समस्या अशी आहे की इथे ट्रेनच्या डब्याजवळच कमीत कमी 25 ते 30 लोक उभी आहे. म्हणजे जे प्रवासी करत आहेत तर त्यांनासुद्धा बसायला जागा नाही आहे. तर मला करून राहील. तर बघू शकता तुम्ही आम आदमीची काय हाल आहे. सर्वजण उभे आहेत, बघू शकता आपण. तर तिकीट काढल्यावर आमचे हे हाल आहे. तर आमची सर्वांची विनंती आहे ट्रेनच्या डबे वाढवा, सर्वांना बसायला जागा मिळाली पाहिजे. आणि जे लोकतंत्र आहे ते वाचवा आणि सर्वांना आपापल्या हक्काची जागा भेटली पाहिजे. विदाऊट तिकीट याच्यामध्ये कोणी नाही आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचं काम आहे की याच्याकडे लक्ष देणं, जनताची सेवा करणं. तर आमची सर्वांची एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जनरल डबे जे पण आहे प्रत्येक ट्रेनला 2 डबे समोर 2 मागे दिलेले आहेत. तर आणखी 2-3 डबे प्लसमध्ये करा. बस एवढं तुम्हाला सांगू इच्छितो. आणि एवढं बोलून मी इथे थांबतो. सर्वांना क्रांतिकारी मानाचा जय भीम जय शिवराय.